नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. दुपारचे 2 वाजता आहेत. दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. मनसेच्या वतीनं 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या निमित्तानं महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय. राज्यभर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती महाआरती करण्याचे आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत. अयोध्या दौरा आणि 1 मे रोजीची सभा या सगळ्याच्या नियोजनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक आज बोलावली होती. तीन तारखेला जी अक्षय तृतीया आहे, त्या अक्षय तृतीयेच्या वेळेला सुद्धा आमची लोक परमिशन घेऊन सगळ्या हनुमान चालीसा असो, महाआरती असो, मला असं वाटतं की जोपर्यंत सरकारच्या गाईडलाईन येत नाही तोपर्यंत भाष्य करणं काही उचित होणार नाही. सरकारच्या गाईडलाईन नेमक्या काय येत आहेत त्या एकदा गाईडलाईन आल्यानंतरच मग त्याच्यावरती आम्ही विचारविनिमय करू आणि पुढे काय कसं करायचं आहे ते आम्ही ठरवू. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवली जाऊ शकते का या संदर्भातला निर्णय, या सगळ्या विषयांवरती माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासोबत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी खास संवाद साधलाय. पाहूयात. राज्यात भोंग्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. दरम्यानच्या काळात राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आणि त्यांना आता केंद्र सरकारच्या वतीनं सुरक्षा पुरवण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, सुरक्षा पुरवण्याकरिता काय नियम असतात? नियम तर नक्कीच असतात. एक तर व्यक्तीचं पदाचं पण महत्त्व असतं आणि सोबतच त्यांना इतका मोठा धोका आहे काय की ज्याच्यामुळे त्याला झेडप्रस द्यावी लागेल किंवा झेड द्यावी लागेल, हे सगळं पडताळणी केल्याशिवाय सुरक्षा देण्यात येत नाही. त्याचे काही नियम आहेत आणि देण्यात तेव्हाच येते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आजही आहे त्याच्या सुरक्षेत वाढ करायची असेल. हा विचार तेव्हाच होतो की जेव्हा इंटेलिजन्स जी रिपोर्टिंग जाते, सुरक्षा त्याला कोणाला दिली पाहिजे, कोणाला थ्रेट आहे ते मी म्हटल्याप्रमाणे का धमकी आलेली आहे, रायटिंगमध्ये आहे, त्यांनी असं त्याच्यातून असं काही घडलेलं आहे की एखादा ग्रुप त्याच्या नाराज होऊ शकतो आहे, अशा वेळेस सरकारपाशी माहिती जाते, तेव्हा सुरक्षेत वाढ केली जाते की सुरक्षा सुरू करू शकतात. पण ह्यामध्ये परत सांगतो की यामध्ये सरकार म्हणून कोणी मंत्री यामध्ये स्वतःहून देऊ शकत नाही, कोणी मागितली म्हणून दिल्या जात नाही. दोन्ही सरकारं सुरक्षा देऊ शकतात आणि परत सांगतो की राज्य सरकारच्या शिफारशीवर केंद्र सरकारला द्यावी लागते. धन्यवाद. हे होते माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्पष्ट केले. जर समिती किंवा जे गुप्तहेर वार्ता आहे त्यांच्या माध्यमातून जी माहिती येते त्याच्या आधारावरती त्या व्यक्तीला थ्रेट किती आहे, त्या व्यक्तीला धोका किती आहे त्याच्या आधारावरती निर्णय घेतला जातो आणि त्यानंतरच सुरक्षा पुरवली जाते. त्यामुळे राज ठाकरेंच्या संदर्भात आता निर्णय काय होतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्ली जर्नलिस्ट अजितसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. तर भोंग्यांच्या मुद्द्यावरती आता गृह विभाग सतर्क झाल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेत आहोत, मात्र तेढ निर्माण करणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. देशात एक प्रकारे काही घटक अशांततेचं वातावरण निर्माण करत असून महाराष्ट्रात सुद्धा त्याचे प्रयत्न सुरू आहेत असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचं अशांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, हे खरं आहे. परंतु त्याची महाराष्ट्र पोलिसांनी पूर्ण तयारी केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेतो. कुठल्याही वक्तव्यामुळं किंवा कृतीमुळं समाजामध्ये जर तेढ निर्माण होत असेल, अशांतता निर्माण होत असेल तर अशी कुठलीही कृती ही कारवाईला पात्र ठरते आणि त्याप्रमाणे संबंधितांच्यावर मग ती संघटना असो किंवा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई केली जाईल. ही एक अतिशय गमतीदार अशी गोष्ट आहे की राज्यामध्ये अलीकडे सार्वभौम राज्य सरकारच्या अधिकाराला बाजूला सारून काही दोषी व्यक्तींना किंवा काही व्यक्तींना अशा प्रकारे केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाते
तर मला असं वाटतं हे की राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. राज्य सरकार पूर्ण सक्षम आहे या राज्यातल्या सर्व नागरिकांचं रक्षण करायला, परंतु ठीक आहे, केंद्र सरकारचा अधिकार ते देऊ शकतात. आता ते पोलीस तपासात पुढे येतीलच ना, पोलीस तपासात पुढे येतीलच. आपल्याला माहिती आहे की अमरावतीला कोणी घडवलं, अकोटला कोणी घडवलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी लक्ष ठेवून आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये ते आवश्यक ती कारवाई करतायत. राजकीय स्वार्थासाठी देशामध्ये दंगली घडवण्याचा कट केंद्रातल्या सरकारकडून सुरू आहे असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय. दिल्ली पालिका निवडणुकांसाठीच हे वातावरण बिघडवण्यात आलंय असा आरोपही त्यांनी केला. उद्योगपती आणि व्यापारी आता कुठे त्या धक्क्यातून किंवा त्या संकटातून सावरतायत. अर्थव्यवस्थेला गती मिळत असताना परत तुम्ही दंगे निर्माण केले आहेत. परदेशी गुंतवणुकीवरती परिणाम होतो. या शहरांमध्ये देशातले उद्योगपती गुंतवणूक करायला तयार नाहीत. मजूर वर्ग पळून जातो. असे अनेक प्रश्न या दंग्यांमुळे निर्माण झालेले आहेत आणि त्याला सर्वस्वी जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे. त्यांना या देशाशी, या देशातल्या कोट्यावधी जनतेशी, शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांचं काही पडलेलं नाही आहे. त्यांना फक्त दंगलीच्या माध्यमातून राजकारण करायचं आणि निवडणुका जिंकायच्या आहेत. हे या देशाचं दुर्दैव आहे. दिल्ली ही केंद्रशासित आहे, ते राज्य केंद्रशासित. तिकडली कायदा सुव्यवस्था केंद्राच्या हातामध्ये आहे. पण गेल्या काही दिवसापासून तिकडे दंगे सुरू आहेत, कारण तिकडल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवर बीजेपीचं लक्ष आहे. मुळात तिकडल्या महानगरपालिका ज्या तारखेला होणार होत्या त्या तुम्ही पराभवाच्या भीतीनं पुढे ढकलल्या. आता तुमच्या हातून ती महानगरपालिका जाणार हे लक्षात आल्यावर तुम्ही दंगे सदृश्य परिस्थिती निर्माण केली. अमरावतीच्या अचलपूरमध्ये 2 गटांमध्ये राडा झाला आणि या घटनेच्या मास्टरमाइंड यशोमती ठाकूर आहेत असा खळबळजनक आरोप भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केलाय. भाजप शहराध्यक्षाच्या अटकेनंतर हा संताप व्यक्त करण्यात आलाय. अमरावतीच्या अचलपूरमध्ये 2 गटात राडा झाला, दगडफेक झाली, त्यानंतर अक्षरशः दंगलीची परिस्थिती उसळलेली होती. अजूनही अचलपूरमध्ये संचारबंदी लागू आहे आणि या संपूर्ण घटनेच्या मास्टरमाइंड यशोमती ठाकूर असल्याचा खळबळजनक आरोप अनिल बोंडे यांनी केलाय. दुर्दैव आहे की अभय मातनेच्या बद्दल मीडिया सुद्धा बातम्या देतात आहे की मास्टर माइंड या दंगलीचा अभय मातने. अभय मातने मास्टर माइंड नाहीये. या जिल्ह्याची पालकमंत्री यशोमती ठाकूर या सगळ्या दंगलीच्या पाठीमागे आहे, म्हणून मास्टर माइंड आहे. या संदर्भात अधिक बोलूयात. अमरावतीहून आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत. संजय, या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट आपण वेळोवेळी घेतोय, मात्र आता अनिल बोंडेंच्या आरोपानंतर जास्तच खळबळ माजली आहे. काय त्याची पार्श्वभूमी? निश्चितच 2 दिवसापूर्वी जी अचलपूरमध्ये राडा झाला त्या राडानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली आणि पोलिसांकडे जे व्हिडिओ फुटेजेस आहे त्या दिवशी पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग काढलेली होती आणि या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जे चेहरे दिसत आहे ते दोन्ही गटाकडे असेल. मग तर त्यात सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पकडण्याचं काम जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत 24 आरोपींना अटक केलेली आहे आणि यात एक जो आरोपी आहे हा एक आरोपी अभय माथने नावाचा आरोपी आहे. याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि हाच या घटनेचा मास्टरमाइंड असल्याचा आणि या दंगलीमागचा किंवा घटनेमागचा म्होरक्या असल्याचं पोलिसांकडे काही पुरावे आहे. या आधारावरच त्याला अटक करण्यात आली. त्याला काल पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे, मात्र अजूनपर्यंत अमरावतीला आणण्यात आलेलं नाही आहे. यामुळे भाजपचे कार्यकर्ते आहे ते भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात संतापलेले आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जो आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठं आंदोलन सुद्धा आज या भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि यानंतर जे माजी मंत्री होते भारतीय जनता पक्षाचे आणि भाजपचे नेते आहेत, माजी कृषी मंत्री होते अनिल बोंडे यांनी असा आरोप केलेला आहे की ही जी दंगल घडवली या दंगली मागे अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनीच ही दंगल घडवली असा खळबळजनक आरोप जो आहे तो बोंडे यांनी केलेला आहे. अजूनपर्यंत जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर जे आहे यांच्याकडून या आरोपाला प्रत्युत्तर आलेलं नाही. त्यामुळं या आरोपाचं काय उत्तर देतात याकडे खरं तर पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. श्वेता, बरोबर आहे. मात्र भाजपच्या नेत्यांकडून किंवा अनिल बोंडेंकडून झालेल्या या खळबळजनक आरोपांनंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा एक प्रकारे आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे आणखी नवा वाद यामध्ये जर निर्माण होईल किंवा परिस्थिती आणखी बिघडू शकते.
काय परिस्थिती उद्भवू शकते या वादाप्रतिवादानंतर? हो, निश्चितच. खरं तर कसं आहे की ज्या पद्धतीने हा आरोप केलेला आहे, खरं तर दोन्ही राजकीय पक्षांचे हे आरोप आहे. त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांना या दंगली प्रकरणी अटक केल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संतापलेले आहेत आणि भाजपने हा आरोप केलेला आहे. भाजपने आणि अनिल बोंडे यांनी पालकमंत्र्यांवर आरोप केल्यामुळे आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरू शकतात आणि ते सुद्धा, ज्यामुळं येणाऱ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात आता पोलिसांना सतर्क राहण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरून याला प्रत्युत्तर देऊ शकतात. संजय, धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी. भाजपच्या नेत्यांकडून खळबळजनक आरोप करण्यात आलाय की अमरावतीत मधल्या या दंगलीसाठी आणि त्याच्या मास्टरमाइंड या दुसरं कोणी नाही तर पालकमंत्री यशोमती ठाकूर असल्याचा खळबळजनक आरोप अनिल बोंडेंनी केलाय. तर अमरावतीमध्ये संचारबंदी अजूनही कायम आहे. त्यामध्ये 2 तासांची शिथिलता देण्यात आली आहे. ती सुद्धा नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी ही सूट मिळाली आहे. संचारबंदी दरम्यान दुपारी 12 ते 2 पर्यंत ही सूट मिळाली आहे आणि या दरम्यान लोक बाहेर जाऊ शकतात, बाहेर पडू शकतात. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलीस पूर्णपणे करतायत. मात्र जी संचारबंदी अचलपूर आणि या सगळ्या भागामध्ये करण्यात आलेली आहे, सध्या लागू करण्यात आली आहे, त्यातून 2 तासांसाठी नागरिकांना सूट देण्यात आली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत नागरिक घराबाहेर पडू शकतायत. मात्र 2 तासांचीच ही सूट मिळाली आहे. परिस्थिती सगळी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या पोलीस करतायत आणि अचलपूरला एक प्रकारे छावणीचं स्वरूप आलंय. सगळी दुकानं, आस्थापनं ही बंद आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. अचलपूरमधली ही दृश्य आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज्यभरातील धार्मिक स्थळांवरच्या आवाजाची मर्यादा तपासण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांकडून देण्यात आल्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मशिदींच्या बाहेर जाऊन पोलिसांकडून आवाजाचे डेसिबल मोजले जात आहे, त्याची तपासणी सुरू आहे. मुस्लिम धर्मीय देखील पोलिसांच्या या कारवाईला सहकार्य करताना दिसत आहेत. पोलिसांकडनं आता मस्जिदी आणि धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचे आवाज असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारचे आवाज असतील याची तपासणी केली जाते. डेसिबल किती आहे याची तपासणी करण्याचं काम आता नाशिक ग्रामीण पोलिसांकडनं केलं जात आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या संदर्भातले आदेश जे आहे ते दिले होते आणि त्यांच्या आदेशानंतर आता नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळांवरती लावण्यात आलेले वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य आहे त्याची तपासणी केली जाते. आता सय्यद पिंपरी गावामध्ये आपण आहोत आणि या सय्यद पिंपरी गावामधील ज्या ठिकाणी मस्जिद आहे त्या ठिकाणी अजान पठण झालेलं आहे आणि नुकतंच आणि त्याचीच या ठिकाणी डेसिबलची तपासणी जी आहे ती पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव देखील या ठिकाणी आहे, त्यांच्याकडनं देखील सहकार्याची भूमिका जी आहे ती घेण्याचं आवाहन केलं जात आहे. शासनाचे आणि न्यायालयाचे जे आदेश असतील त्याचं पालन केलं जाईल असं त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे. आता पोलिसांकडनं तपासणी केली जाते. आपली पुढे काय भूमिका असेल, सहकार्य करणार की कसे? ते आपले कमिशनर पांडे साहेबांनी जे आम्हाला म्हणजे जे नियम घालून दिलेले आम्ही त्या नियमाप्रमाणे वागू. आम्ही कोणताही प्रॉब्लेम उभा करणार नाही. आम्ही म्हणजे शासनाचे जे नियम आहे त्यांच्याप्रमाणेच चालू. क्या लगता है आपको ये जो पुलिस वालों ने जो आपको ये नोटिस दी गई है आवाज़ कम कर रखने के लिए, अभी ये चेकिंग भी हो रहा है, कैसा देखते हैं आप इसको? देखिए, जैसा कमिश्नर साहब कहें उसी हिसाब से हम लोग चलेंगे और यही सबको कहेंगे कि शांति बनाए रखें, देश में अमन व अमान कायम रखें, सभी एकजुट रहें, भाई भाई की मोहब्बतें रखें. इससे हम लोगों को बहुत सारे फ़ायदे हासिल होंगे. जो मुल्क के हालात सही रहे और सब एकजुट होकर के रहें, किसी से किसी को कोई परेशानी ना हो. बस इतना ही कहना चाहते हैं. देश एक संघ राहण्यासाठी अशा प्रकारे आम्ही सगळ्या कायदेशीर बाबींचं पालन करू असं या मुस्लिम बांधवांकडनं सांगितलं जातं. आणि एकूणच आपण बघतोय की पोलिसांकडनं जरी तपासणी केली जात असली तरी मुस्लिम बांधवांकडनं या सगळ्या प्रक्रियेला सहकार्य केलं जाते. आणि एकूणच आता महाराष्ट्रात नव्हे तर नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारची तपासणी केली जाणार आहे आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारे डेसिबल जास्त असेल त्या ठिकाणी कारवाई केली जाईल, नोटिसा दिल्या जातील आणि ज्या ठिकाणी डेसिबलची मर्यादा ही प्रमाणात आहे त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती पोलिसांकडनं केली जाणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. राज्यपालांच्या पत्राबाबत एक नवा खुलासा झालाय. राज्यपालांचं ते पत्र बनावट असल्याबाबतचा खुलासा राजभवनाकडून देण्यात आलेला आहे. ते पत्र बनावट आहे असं राजभवनाकडूनच खुद्द सांगण्यात आलंय.
आणि या पत्राबाबत खुलासा करण्यात आलाय। राज्यपालांचं ते पत्र हे बनावट आहे असं राजभवनाकडून सांगण्यात आलंय। राज्यपालांचं जे पत्र समोर आलेलं होतं ते बनावट असल्याची माहिती राजभवनाकडूनच देण्यात आलेली आहे। त्यामुळे या पत्राबाबतचा मोठा खुलासा म्हणावा लागेल। आणि आता थेट जाऊयात नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेत। और आमच्या घरावर त्याचं समर्थन करणार नाही, पण शेवटी कामगारांचा प्रश्न होता। 120 कामगार मृत पावलेले आहेत, त्याच्याविरुद्ध आंदोलन आणि तीव्रता होती। अशा वेळेला सुडाच्या भावनेने सदावर्ते आणि अन्य कामगारांवर सूड उगू नये असं मला सरकारला सांगायचं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे ना, ते शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युती करून लढणार असे संकेत मिळत आहे आणि शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक होणार अशी माहिती मिळालेली आहे। म्हणजे वाटोळच आहे, नेतृत्व राज्याला देऊ शकत नाही हो। 2.5 वर्षात एकदा मंत्रालयात आणि 2 तासात सगळ्या फायली क्लिअर केल्या। कुठली मशीन आणली माहित नाही, जापनीज मेड होती काय अमेरिका मेड होती। हा कारभार शिवसेनेला प्रशासन कौशल्य असलेला एकतरी माणूस मिळतोय का मुख्यमंत्री पदासाठी? आणि 3 नाही, या देशातले सगळे पक्ष एकत्र येऊन आमच्या विरुद्ध निवडणूक लढू द्या, विजय आमचाच आहे। आता सामनामध्ये राज ठाकरे यांना ओबीसी हिंदुत्ववादाचा ओबीसी असं समजलं होतं संजय राऊतांनी, आणि आज तर खोमेनी आहे अशी टीका केली त्यांनी सामनामधून। हे बघा, सामना आणि संजय राऊत काय प्रश्न विचारू नका। त्यांना मी पत्रकार मानत नाही आणि संपादक तर नाहीत नाही। त्यांची भाषा बघा, वैचारिकता बघा। मागच्या एका पत्रात शिव्या घातल्या त्यांनी घाणेरड्या, असा पत्रकार असं आणि सामनात छापून येतात। बरं, त्याला बोलायला काही जागा आहे का हो? ईडीने त्याची प्रॉपर्टी जप्त केली, काळ्या पैशाने घेतलेली। त्या माणसाला लोकांना शहाणपणा सांगायचा अधिकार, नैतिकता कुठे पोचते? त्या संजय राऊतचा कुठला प्रश्न विचारू नका। मी अशा माणसाला किंमत देत नाही जो ज्याच्यावर कारवाई झालेली आहे, जागा जप्त झाल्या आहेत। आता संपादकाला तुम्ही आहात पत्रकार, सगळे काय पगार असतो माहिती आहे? तुम्ही प्लॉट घेऊ शकता का ते रायगड समुद्रकिनारी? मग हा संपादक सगळे, मग ही हा प्रगतीचं काय हे आहे गोड बंगाल, हे त्याने काहीतरी सांगावं ना। कसे पैसे मिळवले, ब्लॅकमेलिंग कोणाकोणाला केलं, सांगावं ना। देशात वाढत्या हिंसाचार विरोधात 13 विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलंय, त्या पत्रावर शिवसेनेने सही केलेली नाही, त्याबद्दल सही केलं का? मी हात पकडू का उद्धवचा सही कर म्हणून? माझा कुठला भूखंड? अरे कुठलेही लावू दे मला, मी महसूल मंत्री असण्याची एखादी ऑर्डर, मला काही फरक नाही। आणि तुम्हाला एक सांगतो, जो कोण तुम्ही पण प्रश्न विचारता, सरकारी महसूलची जागा कुठल्या अधिकाऱ्याला मंत्र्याला देता येते का विकता येते का ते विचार, ती माहिती घ्या। एखाद्या पब्लिक पर्पजसाठी लीज देऊ शकतो, पण विकायचा अधिकार नाही। आणि जी जागा आहे मला सांगा, लावा इन्क्वायरी, ACPची लावा नाही तर BCBची लावा। आणि आता मी जी मुलाखत दिली आहे, आमच्या इकडे कोकणात आहे ना, अगदी मे एंडला आणि जूनच्या सुरुवातीला वादळ येतं, त्यात अशी हलणारी झाडं आहेत ना, फांद्यासकट कोसळून पडतात। हे 3 पक्षाचं एक झाड आहे, या फांदीवर मुख्यमंत्री आहेत, मुख्य कोडावर नाही आहे। ते जाणार आहे का जून महिन्याच्या अगोदर? जय महाराष्ट्र। मनसेच्या भोंग्याबद्दल तुम्ही काय? मनसेची कुठे भोंगे आहेत?
तर या सगळ्या बातम्यांचा आपण आढावा घेत राहणारच आहोत। पत्रकार परिषद सुरू होती नारायण राणे यांची आणि यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय, ती म्हणजे पुण्यातून बातमी आहे। कात्रजमध्ये पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे आणि आंदोलकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। पाण्यासाठी गावकरी आक्रमक झालेत। पुण्यातल्या कात्रजमध्ये पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे। कडक उन्हाळा आहे आणि ठिकठिकाणी पाणी टंचाईची समस्या आहे आणि याच कारणातून कात्रजमध्ये काही नागरिकांनी पाण्यासाठी ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय या नागरिकांवरती आणि त्याचीच ही दृश्य आहेत। आमचे प्रतिनिधी पुण्यातून वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, हे आंदोलन कुठे सुरू होतं आणि पोलिसांनी त्यांच्यावरती काय कारवाई केली आहे? श्वेता, गेले 2 दिवस नमेश बाबर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत कात्रज परिसरातले। कात्रजच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा समान पाणी पुरवठा होतोय, तो व्यवस्थित करून द्यावा, सुरळीत पाणी पुरवठा करून द्यावा यासाठी यापूर्वी अनेकदा त्यांनी निवेदनं दिलेली होती, मात्र पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही। त्यामुळं गेले 2 दिवस आमरण उपोषणाला नमेश बाबर बसलेले होते। कात्रज परिसरातले अनेक नागरिक जे संघटना त्या गेले 2 दिवस त्यांच्यासोबत राजकीय पुढारी सुद्धा त्यांच्यासोबत भेटी देत होते तिथे जाऊन। आज अचानक या जमावानं पाणी पुरवठा केंद्रावरती टाळं लावायचा निर्णय घेतला आणि याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तिथं आणि त्यांनी जमावाला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव आक्रमक दिसल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार त्यांच्यावरती केला आणि जमावाला पांगवले। आता आंदोलन जे आहे ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी हा प्रकार केला असा आरोप जो आहे तो नमेश बाबर यांच्याकडून करण्यात येतो। जेव्हा तर इतक्या मोठ्या संख्येने आलेले हे आंदोलक आणि पाण्यासाठी हे आंदोलन सुरू होतं आणि पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केलाय, त्याची ही दृश्य आहेत। पुण्यातल्या कात्रजमध्ये हे आंदोलन सुरू होतं। धन्यवाद वैभव दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यानिमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी आले। कोरोनाच्या संकटानंतर विना निर्बंध आलेली ही पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गणपतीपुळ्याच्या या गणपती मंदिरामध्ये गर्दी केली आहे। गणपतीचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक गणपतीपुळ्यामध्ये एरवीही येत असतात आणि आज तर अंगारक योग म्हटल्यावर आणखीनच गर्दी वाढली आहे। गणपतीपुळ्याच्या श्रींचं दर्शन घेण्यासाठी जवळपास 1.5 लाख भाविक आज अंगारकीच्या निमित्तानं येतील असा अंदाज आहे। त्यामुळे गणपतीपुळे मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं योग्य ती तयारी देखील केली आहे। अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगावचा महागणपती मंदिरामध्ये सुद्धा अंगारकी चतुर्थीचा उत्साह आहे। पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं आहे। दर्शनासाठी भाविकांनी अगदी पहाटेपासूनच रांगा लावल्या, तर आज मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। आणि बातमीसोबतच वेळ झाली दुपारच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा।